आमच्या उजव्या हाताचा माणसानेच विश्वासघात केला. आता कवाशी गेले मी एकदम मी आपल्या आज लईनीचा विश्वासघात. कुंडली आला येत 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 आवाज आला. सकरा तरी यायली आता. सकरा तरी मूळ थोडा कमी आला. एकीच बळ झालं नाही तर तुमचा आवाज काय याच्या पुढे तुमच्या पुढे येत एकदम हे चोर आणि साव सारिकाची दीपकाचे अंगी नाही तुझा भाव. चोर आणि साव सारिकाची. महाराजांना विचारलं कसं. महाराज लगेच महाराजांनी सांगितलं खंडावया घाव घाली कालावन्य दयाने केली. दोघा एकच सावली वृक्ष दे दैसा. साधूचं वागणं अपपर भाव नसतंय आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अहो आपण माणसं आहे. आपण कोण आहे माणसं आहे. साधूवर विश्वास पक्षानं ठेवू द्या त्यांचा विश्वासघात होत नाही. प्राण्यानं ठेवू द्या त्यांचा विश्वासघात होत नाही. पण माणसं विश्वासघात केल्याशिवाय राहत नाही. कोणते देव देव करणारे जाऊ द्या माईच्या म्हणणार होतो म्हणूनच की आता राहिलं राग नका येऊ देव. बिना माळकरी आपल्यापेक्षा लई चांगली. अजून पुढे जाऊ एक बालाजी गुरुजी खरं सांगू माळकरीपेक्षा बिना माळकरी एक नंबर 2 नंबर. म्हणजे माळकरी 3 नंबरला बिना माळकरी 2 नंबरला दारू पणारी 1 नंबरला. अजिबात दारू पिणारा माणूस दारू पेल्यावर खोटं बोलत नाही. बघा तुम्ही तुम्हाला जर 5 असेल दारू पेल्यावर काय बोलत नाही खोटं बोलत नाही. आणि डाळ घेऊन माळ घालून लोक कीर्तनात लबाड बोलायचे. 1 नंबर लबाड बोलणार कोण असं तर महाराज लोक. का महाराज कुठे हे काय म्हणे पांढरे पाटील महाराज घरीच आहे. आमचं सांगितलं कसं असू तुम्ही आमच्याच माळीचे म्हणी इतकी रे एवढा हसा काय झालं. म्हणून मी सुरुवात कुठून केली दारू पेणारी 1 नंबर. का मग काल परवा भेटला ते माणूस महाराज म्हणा तुमच्यासारखा महाराजच नाही बघतो. नाही गड्या म्हणजे काय मी महाराज बघितले पण तुमच्यासारखे नाही. नुसतं नाही कोपराच गुळ नव्हते त्या वाघांना 1100 रुपये काढले आणि मला दिली. त्याचं नाही तर कोणाचं वाजू सांगा. गावात केलं नाही कारण देणार बी नाही केणार बी असलं तर बिचारा भेट म्हणून नंतर गाठला. लांब जायची गरज नाही. मोतीराम महाराजावर कुत्र्यानं विश्वास ठेवला. मोतीराम महाराजावर कुत्र्यानं विश्वास ठेवला. जा तुम्ही नांदेड जिल्ह्यात त्या कुत्र्यानं मोतीराम महाराजावर विश्वास ठेवल्यामुळं त्यांना मोतीराम महाराज हयात येतो देव देव केला. मोठे महाराजाच्या संगतीत आलं
आयुष्य संपलं, महाराजाच्या पायापाशी आलं आणि त्याने समाधी घेतली. तर म्हणून त्याचं नाव पडलं कोणतं सुनेगाव. कोणतं सुनेगाव. मी म्हणायलो बा कुठं का होईना मराव, पण मग दशकापूरचं नाव बदलावं का. मारुतराव महाराजचं निगाव मग जावं. होईल का असं. होईल असं. केशव महाराज होईल असं. नाही होणार. नाही होणार का. कारण माझा संतावर काही नाही विश्वास नाही. हा उदाहरणं भरपूर आहेत. उदाहरणं सांगून वेळ घेणार नाही मी. का सांगायलो. प्राण्यांना विश्वास ठेवला हो. कोण. एक कुत्र्याचं उदाहरण आहे. दुसरं सांगू तुम्हाला. आज आपल्या सृष्टीत जड बुद्धीचा प्राणी कोणता असेल तर तो म्हशीचं लेकरू आहे. त्याला हलगट म्हणतात. काय म्हणतात. हलगट म्हणतात. पण ते हलगट जर वेद बोलत असेल कशाचे प्रतीक असेल ते संताच्या पायावर काय. बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसून या संतावर हलगटाने विश्वास ठेवला. आज त्याची काय झाली हो. समाधी झाली. कोणाची. मोठ्यानं बोला. आहे कोणाची रे. हलगटाची. मोठ्यानं बोला. कोणाची. बरेच हलगट आहेत कीर्तनाला येत नाही. दस्तापूरची म्हणायलो रेकॉर्डिंग करण्यात अवघड होईल. बरेच हलगट आहेत. कोणते. पण कीर्तनाला येत नाहीत. एकच हलगट ज्ञानोबराच्या संगतीत आलं. ज्ञानोबरावर काय तुला विश्वास ठेवला. त्याचा विश्वास घात झाला का विश्वास सार्थक झाला. विश्वास सार्थक झाला. जाऊ द्या. लय जुनं आहे त्याचं हलगटाचं. ज्ञानोबराच्या संगतीत घोडा आलं. ज्ञानोबराच्या संगतीत घोडा आलं आणि त्या घोड्यानं विश्वास केला आणि त्या घोड्यानं पुण्यात समाधी घेतली हो. ज्ञानोबराच्या पाठीवर असताना काय घेतली. हा जशी ज्ञानोबराय गेल्यावर नदीची या माशा घालली ती माझवन तैशे जनवन कांडवले. तशी लोक लोट लागली हो सोहळ्याच्या दिवशी. कुठं. पुण्यात. ज्ञानोबराय समाधीला बसल्यावर दुसरे लोक लोडू लागले. माळकरी रडत असतील. वारकरी रडत असतील. काही न म्हणलंय. काय नाही म्हणलंय का. यांना ते पंथ कळालाय.
बिना माळकरी रडू लागले, बिना माळकरी रडू लागले. टरकाची ड्रायव्हर ते काय घेणार नव्हतं, ते रडू लागले का? अरे आपल्यापेक्षा कोण चांगलं? बोला की कोण? घोड. आपल्यापेक्षा कोण चांगलं? बरेच घोडे आहेत अजून. कीर्तन येईन झाले ते. विठाला विठाला विश्वास सांगायलो. एकदा विश्वास ठेवल्यावर विश्वास अपात्र होत नाही. बोलल्यावर जरा सक लागत. विश्वासघात ते अविश्वास ठराव कोणाने ते नाही. तुम्हाला नाही कळायचं घेतलं. तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहेत. माझं हे नाही सगळ्यात विश्वास अविश्वास ठराव जर कोणाने महाराजा भजनी का कधी कोण कंबर बांधीन काय सांगता येणं झालंय. सुरुवात झाली कव्हा तारखी कटतील आमच्या, आम्हाला त्याचा विश्वास राहिला नाही का. महाराजा भजनी आणि पुरुषावर घरची अविश्वास ठराव आणायला कोण दुसरे बाहेरचे नाही, घरचेच आहे. पण अविश्वास ठराव तुमचा प्रपंचात येईल, पण अविश्वास ठराव एखाद्या संतावर आणला रोहित. सगळे महाराज लोक एक झाले. सांगितलं याला साधू म्हणायचं नाही, मला याच्या काय आणायचंय? अविश्वास ठराव तिथे येणार नाही, तिथे येणार नाही का. मी तुम्हाला सांगणार विश्वास ठेवला पाहिजे, देवाच्या नामावर ठेवला पाहिजे का. देवाचं नाम तुम्हाला कधीच घात देणं घेणार नाही. महाराज मी तुम्हाला सांगितलं कोणाला विश्वास ठेवला? कुत्र्यानं. कोणा विश्वास ठेवला? कोणाकडे? रेड्यानं. कोणा विश्वास ठेवला? घोड्यानं. माणसं ठेवताना काय नवले? माणसं ठेवताना काय नवले? मला याच्या पुढे जायचं. विठाला विठाला काय नवल नाही, काय नवल नाही का. कारण माळ करायला माहित आहे त्याच्या विश्वास ठेवले आपलं काम होतंय. बिना माळकरी विश्वास ठेवले त्याचा अविश्वास जाणार नाही. मला पुढे जायचं हे खरं. महाराज राक्षसानं याच्यावर विश्वास ठेवले. कोणावर? कोणावर? संतावर अविश्वास होणार नाही. रामायण चालू आहे, रामायणात गेल्याशिवाय आपलं कसं पूर्ण होईल? भेट झाली, भेट झाली. एकच साधू असा होता की तो मृत्यू लोकात बी राहत होता, स्वर्ग लोकात बी राहत होता आणि वैकुंठात बी राहत होता. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. सुरू होईल म्हणून मी यायला भेट काय पाहिलं आणि पाहिल्यावर हात जोडले. मी लय पाप केले बाबांनी, मला पापातून मुक्त व्हायचंय. ते म्हणजे एकाच मिनिट का हरी कृपे त्याचा नाश झाला. तसलं सांगू नका. मग मी माणसासारखा नाही म्हणली, मी राक्षस आहे. मी कोण आहे? मी राक्षस आहे. पण मी राक्षस असून मला अशी कृती करायची जगानं माझ्याकडे एकेरीत बघावं, पण शास्त्रानं मला मान द्यावा. काय द्यावा? शास्त्रानं मला मान द्यावा. मला एकट्याने नाही उद्धार करायचा, मग माझ्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे. नारदानं डोळे मिटून पाहिले. अशी इच्छा म्हणजे हो, मग मी सांगन तसं करू लागतो. म्हणजे मग तुमच्याकडे दुसऱ्याकडे गेलोच नाही ना. मला तुम्ही अशी गोष्ट सांगा की माझं कुळाचा उद्धार झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं एकच काम आहे का? वैरत्व. काय? वैरत्व. पण सांगायला म्हणजे फलाण्या नाव काय सांगायला म्हणजे सांगणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. तुझ्या डोळ्यात एकच तुझे लेकरं मरतात, त्यावेळेस तुझ्या डोळ्यात पाणी जरी आलं तर तो काम फिसकट, तो काम होणार नाही. म्हणजे तुझे लेकर मेले तरी नाही नाही, तुला सगळ्यांना सांगू दे की सोडून दे. सोडलं नाही पाहिजे म्हणजे सोडलंस तर तो काम अधूर राहील.
ते म्हणलं मी तुमचं ऐकन, जगाचं ऐकणार नाही, जगाचं नाही ऐकणार. विश्वास ठेवून, विश्वास ठेवून रामेश्वर मार्गे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात गेले, नाशिकला गेले का नाशिकला गेले. मी तुम्हाला विचारतो, मोठ्यानं उत्तर द्या, मोठ्यानं द्या. अगोदर बघतो. एक पाय नसला तर माणूस वाचू शकते, वाचू शकते. तुम्ही मोठ्यानं म्हणायचं, काय म्हणायचं? वाचू शकते. मेजॉरिटी होईल झाली. एकदा वाचू शकते, मोठ्यानं म्हणा. वाचू शकते. जमला. एक पाय नसला तर वाचू शकते. कमी झालं. तुमचा विश्वास नाही. एक हात नसला तर वाचू शकते. एक कान नसला तर वाचू शकते. एक पोट नसलं तर वाचू शकत नाही का? कोण म्हणलं वाचू शकत नाही? येडे हो, तुम्हाला कळालं नाही का? लाखो माणसे पोट नसू द्या, पण त्या याच्यावर जिगा जगारी कशावर? ज्याची पचन क्रियानं साथ सोडली ते माणसं मेले. तुम्ही का म्हणून नाही म्हणला? गप का म्हणून बसलात? म्हणा एक पोट नसलं तर वा, एक वाल नसला तर मेजॉरिटी. एक किडनी नसली तर वाचू शकते. वा, एक नाक नसलं तर वाचू शकते. गेले रे गेले. मी काय येळ आहे का काय? शाळे माणसाला सांगा, नाक नसल्या वाचू शकते. नाकाची बेजारी काय ते मला विचारा आता. थंडीनं बेजार चालू आहे मी, म्हणून तुम्हाला मी हळूहळू हळूहळू बाजूला सरकू सरकू बाजूला सरकू सरकू बोलायचं कारण काय? नाक बेजार करायला मला. आणि तुम्ही म्हणजे नाक नसलं तर वाचू शकते. अजून डबल. अरे ते ऑक्सिजन बंद होते रे, ऑक्सिजन बंद झाल्यावर वाचू शकत नाही. मी नाशकातून इकडं गेले, तिथं गेले आणि साधूचं रूप घेतलं. भिक्षा देई, भिक्षा देई. अगोदरच सीमा रचली होती. लक्ष्मणाने काय केली? सीमा रचली होती. सांगितलं वहिनी का ही आमच्या रघुकुल रीत सदा चली आहे. प्राण जाई मरी वचन न जाई. वहिनी याच्या अलीकडे येऊ नका. याच्या अलीकडे आला तर तुमचा काय होईल? घात होईल. वचन मोडलं, वचन मोडलं. लगेच साधूचं रूप घेतलेल्या महाराजानं सीतामाईला सिया को ले गया रावण, सिया को ले गया रावण, बनाया बीस जोगी का, बनाया बीस जोगी का, बनाया बीस जोगी का. सिया को ले गया रावण, सिया को
टाळ्या म्हणजे वय कमी म्हणून नाही, मग त्यांना आशीर्वाद मिळते. आपल्या परमार्थात वय बघत नाही तो. ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16 वर्ष होतं, चांगदेव महाराजांचं वर्ष 1400 वर्ष होते. पण आशीर्वाद कोणाचा कोणाला लागला? ज्ञानोबाऱ्याचा चांगदेवांना लागला. मी काय सांगाल, तुम्ही टाळ्या वाजल्या संकुचित वाजूच नका. आपल्या कीर्तनाला संकुचित काहीच घेणं नाही. 10:30 वाजले तरी तुम्ही टेन्शन घेऊच नका. एकही चालू सुटलं नाही, काय घेणं नाही. होईल तेवढं होईल, काय एवढं काय काही पैसे दिले म्हणजे काय काही रोजाना आहेत आपण. विनोदाचा भाग सोडून दे. शिया को ले गया रावण, शिया को ले गया रावण, बनाया भेष जोगी का, बनाया भेष जोगी का. एकदा डबल म्हणाय पाहिजे. बनाया भेष जोगी का, बनाया भेष जोगी का, दीवाना हो तो ऐसा हो. तुम्ही असं घायला मी सुधरत नाही. माणसं चांगली पाहिजे संगतीला. काय नाही, काय काय माणसं म्हणजे काय वेगळंच कीर्तन सांगितलं तुला कळलं काय माणसं. आपण विश्वास सोडून गेलो नाही तर का उचललं महाराज. उचलल्यावर नेऊन अशोकवनात ठेवलं. अशोकवनात ठेवल्या शयन घरात गेले. पहिलं जर कोणी धरलं असेल तर पत्नीने धरलं. का? रात्री स्वप्न पडलं. रात्री स्वप्न पडलं, मालक का तुम्ही जे कृत्य करला ते नाशाला पावणार आहे, कुळाचा नायनाट करणार आहे. का? मला मध्यरात्री स्वप्न पडलं. मंडवदरी सांगे रावणाशी, स्वप्न पडले मध्यरात्रीशी. का? मला स्वप्न पडलं. खरंच तुम्हाला काय होतं गुरुजी, कधी कधी खरं बोलल्यावर आपलंच आपला पटत नाही आणि मानसिकता बिघडते. म्हणजे मला तर बिघडायला लागली बघा. इमानदारीनं माळ करण्यापेक्षा जे देवदेव म्हणत नाहीत का, देवतेला पतिव्रता बाया किंवा परमार्थाला अनुकूल बाया कामून देते कोणाला. बघा ना तुम्ही काय तू माता परमार्थिक होती का नास्तिक होती? मंडोदरी रुंदा परमार्थिक हो. का? कारण ते कसं आहे, झाडाखालचं रान पिकत नाही. मला कळत का नाही मला माहित नाही, शेतकरी नाही. जिथं आपण देवदेव करणार आहेत का बाया म्हणे आपलं कायच काय गरज आहे का, अर्ध आपू आलंय. म्हणून आती परीचे आती आवडले. बायकोनं सांगितलं ऐकलं नाही. इमानदारीनं सांगायलो, बायको जर परमार्थाच्या आडो येत असेल तर बायकोचं ऐकू नये. ते रावण झाला तरी चालेल. रावणच झाला की रावणानं कोणाचं ऐकलं नाही, बायकोचं नाही ऐकलं. माईनं सांगून बघितलं. माईला म्हणजे बघ तू मा आहेस, तू वचन मोडणार नाही, पण काही गोष्टींमध्ये यायचं. बिभीषणाने सांगितलं, घाल म्हणले असतील तू माझ्यापेक्षा लहान आहेस, तुला तर कसलंच बोलणार नाही. तुम्हाला सांगू विशेष गोष्ट सांगतो, बाकी कीर्तन नटवा 6 वर्ष उठत नव्हता. 6 वर्ष उठत नव्हता. आपलं 6 वर्ष का 6 महिने उठत नव्हता. पण उठल्यावर त्यानं पहिली गोष्ट सांगितली असेल, सांग लाला तुमचं सगळं जे वजन आहे ते माझ्यावर आहे म्हणला. तुम्ही माझ्या जीवावर सगळं करतात म्हणला. आपला तुम्हाला पाठिंबा नाही. मला तुम्हाला विचारायचंय, रावणाच्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर त्यांनी सांगितलं असतं नाही रे बाबा, का मग तुझ्याच जीवावर आहे, मग मी हे सोडून देतो असं म्हणलं असतं. रावण मला चल निघ कुठे असेल का, माझ्या बायकोचं ऐकलं नाही.
माईचं ऐकलं नाही, दोन्ही भावाचं ऐकलं नाही. ज्यावेळेस इंद्रजिताचा हात तुटून पडला त्यावेळेस मंडोदरी नाही ते बोलू लागले. ओ मालक म्हणल्या आता कसं करायचंय? इंद्रजितचा हात तुटून पडेल ते म्हणजे हातच तुटलाय ना. मेला का? मेला का? मेल्यावर सांग म्हणले. मी तुम्हाला विश्वासावर सांगायला विश्वासावर सांगायलो. डोळ्यात एकच जर लेकरून मरत असेल तरी बी ते राक्षस असून संतावर विश्वास होत असताल तर आपला काय फायदा? आपण माळकरी असून आपण वारकरी असून आपला त्याच्यावर विश्वास नाही, आपलं काय काम होणार? म्हणून तुकोबाऱ्याला दिसलं आणि तुकोबाऱ्याने ते पाहिल्यावर तुकोबाऱ्याला वाटलं बाप रे बाप. मला तुम्हाला सांगायचंय रावणानं संतावर विश्वास ठेवला, रावणाचा फायदा झाला का नुकसान झालं? कोटी कुळा उद्धरिले मुक्त केले चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कोटी कुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. एक तर नामावर विश्वास आणि दुसऱ्या संताच्या पायावर विश्वास. म्हणून तो बऱ्या
विश्वास सर्व भावे दास झालो त्यांच्या पायावर विश्वास. माणसानं माणसावर विश्वास ठेवल्यावर माणूस संसारात सक्सेसफुल आहे. माणसानं माणसाच्या विश्वास ठेवला कोणतंही काम जर करायचं असेल तर विश्वासाशिवाय होत नाही. म्हणून विश्वास आणि श्रद्धा याच्यात बदल आहे. श्रद्धा ही जन्म घेते पण विश्वास हा कायमस्वरूपी राहते. श्रद्धा काय घेते? जन्म घेते आणि संपत्ती. पण विश्वास जन्म घेत नाही. मग देव आला की विश्वास आला, जीव आला की विश्वास आला, संत आले विश्वास आला, कोणताही जा विश्वास संपत. म्हणून महाराजांनी मुख्य गोष्ट जर सांगितली असेल तर काय सांगितली? विश्वास सांगितली. विश्वास महाराज हो महाराज संत आठव काय होते? काम होते बाबामध्ये. कोणतं काम होते? कोणतंही काम होते. मला वाटले मोठ्या महाराजांनी विश्वास ठेवला. कोणावर? मोतीराम महाराजांवर विश्वास ठेवला म्हणून एकच गोष्ट झाली. मोठ्या महाराजाचं जीवनाचं काम झालं. मोठ्या महाराजाच्या जीवनाचं काम झालं का? महाराजांना विश्वास नसता ठेवला तर पंढरपूर सापडलं नसतं. आठवण चरण तुम्ही रोज म्हणता. तिसरं चरण शेवटचं पाहिजे मला. दस्तापुरा माझी चैत्र पौर्णिमेला नाम भक्तीचा सूर्य प्रगटला. श्री गुरु मोतीराम महाराज आशीर्वादी दिन रजनी सेवा अखंड नामाचे छंदे. हो का? ती गोष्ट जर सापडली असेल तर मोतीराम महाराजांवर काय ठेवला? म्हणून विश्वास ठेवला. म्हणून विश्वास पात्र पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहे देहूला नेमकीच परमार्थातली शुद्ध अवस्था संपली होती. कारण साध्य अवस्था संपली होती आणि शुद्ध अवस्थेत गेले होते. साधूचा महिमा साध्य अवस्थेत कळत नाही, शुद्ध अवस्थेत कळतो. हो आणि मग वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. जगद्गुरु तुकोबर प्रवचन करायचे. एक भिक्षुक आला आणि ते भिक्षुक म्हणाला महाराज काशीला चाललो काशीला. काही बसलेले होते जाईन म्हणे तू फिकर हो ना. कारण आम्हाला कीर्तन प्रवचन ऐकायचं. तू काय मध्ये चाललो म्हणले कर तू झोपली. महाराज म्हणजे म्हणून नाही आपल्या गावात आले भिक्षुक आहे म्हणजे मग काय सेवा करायची? काय नाही महाराज म्हणला वाटणं जाता येता काही लागलं तर द्या मला दक्षिण. महाराज म्हणजे काय एखाद्याला घडत नसेल तर बळच पाठवा म्हणजे. काय काशीला कुठं पाठवा? बळच पाठवा म्हणजे. बळच पाठवे तरी 4 वेळ पुण्य घडते. मला गौसन झाले. हो बळेच भाडी मारा नशी काहीतरी हे मला गौसन. सरस्वतीची कृपा नसल्यावर होते का? म्हणून ह्या सोहळ्यात हे राहतात. सोहळ्यातले लोक येडे नाही. सोहळ्यातले लोक येडे, सोहळ्याला जीव घालणारे लोक येडे नाहीत. पण एक शब्द वापरतो माफ करा, सोहळ्यात जेवणारी येडी आहेत. सोहळ्यात जीव घालणारे लोक येडे नाहीत पण सोहळ्यात जेवणारे लोक येडे आहेत. काय येडे म्हणायलो? माझ्या बापाच्या घरचं खायला पण यायच्या जावयापेक्षा चांगली सोय केली तरी ही बैमान लोक उष्ट ठेवल्याशिवाय राहत नाही. किंवा यांना अन्नाची त्यावेळेस काय नसती, किंमत नसते. मग यायला येडे म्हणाय हरकत नाही. पुण्यातले लोक लेकरला खाऊ घालीत नाहीत. लेकरला पण ओ मावली काय 2 घास खाऊ आमच्याकडे. काय कारण? कारण सांगा का? आपण त्याची सोय घेत म्हणून? आपण त्याचे नातेवाईक घेत म्हणून नाही. मग तुम्ही चालल्याला पुण्य त्याला अर्ध आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते माऊली म्हणतात. तुमच्याकडे बघत नाही की तुम्ही कोण आहे. तुमच्याकडे माळ असो का नसो ते कोणलाही म्हणा माऊली काय एकच घास खा गड्या, एकच घास खा. का? कारण त्यांना पुण्य कमवायचं. महाराज म्हणजे त्यांची काय पूर्तता करा. महाराज देवात जर लवकर अंतकरण जर कोणाचं मधी हे होत असेल काय म्हणते कळकळत असेल तर यायचं.
यायला जरासं यायच्यापाशी लढू द्यावं, जरासं लढू द्या. बघायचं का आज काय बायानं 50-50 रुपये दिले तर मला महाराज बोलू नका. पण मला लढूच येत नाही, करू काय? ही अवघड भानगड नव्हती. हा त्याला लढू यावं लागतंय. मी लय गरीब आहे मला लागते, मला कोण नाही, माग नाही, बाप नाही. ते म्हणजे पोरग सगळं तू ते रडावं लागतंय. मग झोळी फिरवावं लागते. झोळी फिरले की लोक बाया पण 100 रिटर्न म्हणा तुम्हाला, आम्हाला हे जमत ना. मग आपण जाग्यावरच आहे. नाही रडतात ते पण देवासाठी. पैसे रडत होते, पैशासाठी रडत नाही. पैसे लाख मारायला तयारी ते माझ्या मोठ्या महाराजा मंत्र माणूस आहे. काय गेलं इसरून मला काय सांगायचं या सोबत मला मध्येच काय देत आहे. काय सांगू राहिलो मी? विठाला देऊच नाहीत म्हणजे आपण महाराज माणूस होते म्हणतात. सुरुवात केली केशव महाराजापासून 500,000च पावडले लोक. पण गरीब तुकोबऱ्याची शेजारी होती. तुकोबऱ्या बी तसेच शेजारी बी आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुतरी घर राखीती नांदमुख आईशी सांगा. काकू आली 80 वर्षाची होती. जग 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 झालेली, हालू लागली, थंडी होती. आली म्हणजे महाराज काय मी आभागी म्हणजे मला काहीच घडत नाही, म्हणजे काहीच घडत नाही. महाराज म्हणजे काकू घरला जाय जाय घरला. आपण गरीब झालं तर काय झालं, घरातलं गौसंती आण म्हणजे. मला तुम्हाला सांगायचं तुझ्या घरात काहीच नव्हतं का? मी तिच्या घरी जाऊन आलो. त्या घरात 2 गोष्टी 100% होत्या. काय सुराकन उंदर. सुराकातून उंदर बाहेर आले, उंदरायच्याच काय लागायच्या. वा वा टाळ्या होत्या का? काय घेतलं का मला आलं. लोका घरी गाई म्हशी, आमच्या घरी वा लोका घरी तांबे थाळे, आमच्या घरी आलू खायला का वा अभंगातच. जा म्हणले काकू. काकून तुकोबऱ्याचा विश्वासघात नाही होऊ दिला. काकू गेली आणि बघू लागली काहीच काहीच नाही. निघता निघता काकूला तांब्या दिसलाय. कशाचा? पितळाचा. कशाचा तांब्या दिसला? पितळाचा तांब्या दिसला. काकू म्हणले तुकोबऱ्या म्हणले दिसत त्या पितळाचा तांब्या आणला. आपल्या खेड्याच्या बाहेर लय चांगल्या भाऊ. शहरातल्या असताना शिवादा पाठवू. हा तुम्हाला जास्त अनुभव नाही, तुम्ही दक्षिणा घेत नाही. घेत नाही तुम्ही. महाराज दक्षिणा 100 रुपये देती आणि 3दा सांगायला येते. कुठली? परभणीची. सांगा उद्या जाऊन म्हणजे आमचा का पण खेड्यातल्या बाहेर दिले तर लक्ष नाही. काकून तांब्या आणला, झाकून रडू लागलाय. महाराज काय करतो? काही नाही बघा, घरात तांब्या भेटला. मग दे की म्हणले. का? मीच सांगायला म्हणले गाठ्यात फुकाचे जीवन तरी नका देऊ दूध जयामध्ये सार फुकाचे जीवन. हो पादे म्हणले. महाराज म्हणल्या भविष्य मला वाईट दिसायले. आता काय भविष्य म्हणजे तू गेलीस म्हणजे 80 वर्ष झाली म्हणजे आता काय राहिले म्हणजे तू? नाही महाराज म्हणजे मग नाही. मग तुमचं नाव जाते. तांब्या धरलेलंच काय मी धरलेलंच हा काय म्हणणे तू? महाराज हे जर तांब्या सोन्याचा असता तुम्ही दिला असता, कीर्तनकारांना सांगितलं असता. काकून तांब्या दिला पण कायचा? पितळाचा. पण तुकोबऱ्याची शेजारी तिला लाज वाटते का तांब्या द्यायला? पितळाचा म्हणजे काकू सोन्याचा तांब्या देशील तू? महाराज म्हणजे मी तुमची शेजारी. तुम्हाला जसं सोनं तसं माणिक पाषाण कडे जैसे मी तुमची शेजारी नाही. महाराज म्हणलं का सांगू ते? महाराजांनी पाहिलं डोळे झाकून. महाराज म्हणजे काकू काय ते
तांब्या आपल्या घोंगडीला लाव बरं. घोंगडीला महाराज तांब्या घोंगडीला लागला. जसं तुकोबाराय म्हणे का, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पडे तसे. त्याचे प्रमाणे तुमच्या सामर्थ्याने पितळ झाले सोने. का तुमच्या सामर्थ्याने पितळ झाले सोने. जवाई महिला मंडळीनं आणि पुरुष मंडळीनं पितळाचा तांब्या सोन्याचा झालेला बघितला का निम्म्या पर्वचनातून उठून घरला बाया. बाया घरला गेल्या महाराज खाजू लागले. महाराज म्हणजे आपण उगाच केलं बा म्हणले, आपण काय मोठेपणा व्हावं म्हणून केलं नाही किंवा देहूतल्या लोकांना मी केलेली कृत्य वाईट वाटू नये म्हणून केलं. महाराज असं डोकं खात चिंतेत बसली. पण जवाई महाराजांना बाया बघितल्या का, कोणती बाई भांड घेऊन येली, कोणती बाई परात घेऊन ये, काय लेकराकडे तांबीच जे पळत आलेत का. महाराज म्हणजे काकू तू घरला जाय. आणि त्या याला सांगितलं भिक्षुकाला, काय तू तांब्या पाहिजे का, लेव घरला. ते मला महाराज मी का तुकाराम महाराज हे का काय का असे 2-3 द्या. महाराज मध्ये काय चल निघ आता पाहिजे होत. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे म्हणून संताची हे पायी. हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांच्या. तुकोबाराय म्हणले माणसापेक्षा प्राणी पक्षी लय बरे हो. आजही तुम्हाला आम्हाला प्रचिती येते. समजा तुमच्या रोडाला जर कुत्रं भोकलं, रोडाला कुत्रं भोकलं तर तुमच्या गावातले भोगतात का नाही. रोडाचा आवाज उगत तुरळीत यावा कयाचा, कोणाचा, कुत्र्याचा. कयाचा कसला भोकलेला आवाज यावा. गल्लीतले कुत्रे काय करतात, बरं जाऊ द्या रोडाचं लांब झालं. तुमच्या गावात 4-5 गल्ली असतात ना, इकडल्या गल्लीचं भुकल्यावर तिकडं कसं करताय, रडत आहे का गपची बसताय, भुकत आहे काय. बरं इकडं चवताळून भुकू लागल्यावर मधलं कसं करताय, चवताळून भुकत आहे का. त्याला दिसते काय, त्याला दिसते का काही संध्याकाळचं कोण माणूस आलंय का काय, एखादा व्हॉट्सअप आला दिसते का त्याला काही, त्याला काय घेणं नाही. पण भुकते का नाही, कोण कुत्र. कोणावर विश्वास ठेवून, कुत्र्यावर. कुत्र्यावर. पण माणसाचा माणसावर नाही भुकत का. माणसं एवढी विश्वास घाती का. कुत्र्याचा कुत्र्यावर विश्वास आहे पण माणसाचा संतावर नाही, माणसावर बी नाही. म्हणून माणसाची प्रगती होत नाही. म्हणून माणसाला विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणजे आम्ही संताची हे पायी. हा माझा विश्वास. महाराज 11:15 वाजले आम्हाला सांगा सर्व भावे दास झालो त्यांच्या. मग संतावरच विश्वास का. हे पोर हे चॉकलेट खायचे असले का नाही, पैसे कोणाचे येतात, यायच्या वडिलाचे.
पैसे कोणाचे येतात? याच्या वडिलाचे. मला तुम्हाला विचारायचं, ए पोरो, ए तुम्ही तुमच्या वडिलाच्या खिशातून पैसे चोरून घेता का नाही? मोठ्याने बोला, मॉईज बुवा. नाही म्हणा, तुला काय करायचंय? नाही म्हणा, तुला काय करायचंय? बरं, चोरून घेत नाही, जा द्या, चोरून मला माझी माघार आहे. पप्पानं शर्ट अडकिल्यावर काढून घेता का नाही? एवढे इमानदार आहेत तुम्ही? आबा, आपल्या खिशाला सगळं बसते का नाही? अरे आपण जर समजा आपल्या लेकरानं केव्हा 10 रुपये घेतले, आपण त्याला फाशी देतो का? लेकर लहानपणी एखादं 10-5 रुपये काढून घेतात. लेकर कळते झाल्यावर वडिलाच्या खिशातून पैसे काढून घेत नाही. पैसे कुणाचे? बोला की. संताची हे पायी, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांच्यावर विश्वास का? कारण त्यांच्या विश्वासानं देवाची कृपा होती. त्यांच्या विश्वासानं काय होती? देवाची कृपा होती. समजा खिसा कोणाचा आहे? हे बोला ना, खिसा कोणाचा आहे? पप्पाचा म्हणा, बाबाचा म्हणा, काय हरकत नाही, जमते. खिसा कोणाचा आहे? मोठ्याने बोला. पैसे कोणाचे? तुमचे बी येत नाही. पप्पा का दुसऱ्याला देणार काय? पैसे कोणाचे? तुमचे. फक्त जर मग पप्पाला भिवून म्हणा किंवा मान मर्यादा म्हणून म्हणा तुम्ही पैसे घेत नाहीत आणि ते पैसे तुम्हाला पाहिजे, पण पप्पाच्या माघारी घेतल्याशिवाय राहत नाही. मग कोणाला मागता रे? आईला मागता. आई पप्पाला विचारून देती का न विचारता देते रे? गावातला आहेस म्हणून म्हणाय काय पाहिलं बाप, तू लय लहान आहेस अजून. विचार बरं, आई आहे का इथं? नाही, मग एवढं सांगायलो मी. विचारून देत नाही. अरे जाय, काय काय लागलं काय म्हणा, हे घे 50. फायदा तुमचा, पण हात कोणाचा आहे? हात कोणाचा आहे? तसे संताचे पाहे. फायदा प्रॉपर्टी आपलीच आहे, देव आपला बाप आहे, पण हात संताचा आहे. म्हणून संताची ही पायी, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण बी दास आहेत, आपला सगळ्याला प्रमाण पाहत आहे. कारदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. आपण बाकीच्यावर विश्वास ठेवले, आपला प्रापंचिक सक्सेसफुल होईल, पण परमात्मा होणार. कारण हा आपण दास झालो तर दास प्रमाण भरपूर आहे. वेळ झालेला आहे, पण तुम्हाला 2 चान्स देतो अजून बघा. समजा आपण, मी आताच ऐकलं पांडुरंगाकडून 12-15 एकर आहे. मी काय 2 एकर माग आहे ना, कसं करायला? मला सांगा, आपण संसाराचे दास कसे राहतो? मला एवढं सांगायचंय, थांबायचं. आपण दास संसाराचे, पण संसार आपल्याला मरस्तो दासत्वच ठेवते. काय देत नाही? मालक करीत नाही. काय करीत नाही? मालक करीत नाही. का? संसाराचे दास झालोत ना आपण. संसार कधीच आपला काय करीत नाही? मालक करीत नाही. एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी आपण जर 50 वर्षे चाकरी केली, काय केली? 50 वर्षे जर चाकरी केली तर ते माणूस म्हणते का, हे बस झालं फराले का? अरे तुझ्या बापाचं बी गेला आमच्याकडेच, तू आज आहे आमच्याकडेच गेला, तू होय आयुष्य गेलं म्हणले, मग तू आता काय करे? ही 10 एकर घे आणि तू काय होय आता? होते असं कधी? नाही. हे संसाराचे दास आहे. हे काय? संसाराचे दास आहे. या इकडे संताकडे या. संताकडे आलं का नाही? महाराज म्हणले, महाराज म्हणजे त्याच्या संग राहिल्यावर ते स्वतः कधी कधी चाकर होतील आणि आपला मालक केल्याशिवाय एकाएकी केला
निराशीचा धनी हे दुसरं कोणी करू शकत नाही. कोण करू शकतात? संताची हे पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास. तुम्ही अच्युत आत्मनिर्धारी देव तुमचा ज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्यात उद्धरी एरवी हाती न धरी अनाथे पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा म्हणून तेचे माझे हित करीती सकळ. जे नेहा गोपाळ कृपा करी विठ्ठल महाराज